नमस्कार मित्रांनो, उद्या बिंदोडचा धमाका बघायला मिळणार आहे। मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका रुत्सम नवम हिंदकेसरी बकासूर उद्याच्या बिंदोड मैदानात 100% दाखल होणार आहे। मी कालच एक बकासूरबद्दल व्हिडिओ बनवली होती की बकासूर आता 24 तारखेच्या मैदानात दिसणार नाही, 25 तारखेच्या मैदानात बिंदोड मैदानात 100% दिसणार आहे। हेच गृहीत धरून उद्या मित्रांनो रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी भव्य असं बिंदोडचं मैदान उद्या करवडी फाटी येथे होत आहे। येथे आपला करवडी फाटी बिंदोड मैदानामध्ये बकासूर 100% दाखल होणार आहे। या बिंदोड मैदानाचं नाव आहे दरबार केसरी। मित्रांनो, श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त उद्या हे बिंदोडचं मैदान आयोजित केलेलं आहे। मित्रांनो, मुंबई आणि घाटावरील मालकांचं इथे आग्रहोत्सव, सर्व बैलगाडा मालकांना आमंत्रण आहे। उद्याच्या बिंदोड शर्यती खूप मोठ्या असतील। तर मित्रांनो, मी बकासूरबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे। बकासूरची शर्यत कशी असणार मित्रांनो, आज 24 तारखेला बकासूर पळाला नाही, याचाच अर्थ असा होतो की उद्या बिंदोड मैदानात बकासूरची मोठी शर्यत होणार आहे। नक्कीच मोठा पैरा असेल आणि मोठी शर्यत एक आपल्याला बघायला मिळणार म्हणजे मिळणार। या मैदानाचं नाव आहे दरबार केसरी। आणि मित्रांनो, या दरबार केसरी बिंदोड मैदानामध्ये एक महत्त्वाची अट खूप भारी आहे। मित्रांनो, कितीही मोठी शर्यत असो, 1000 पासून ते 5 लाखापर्यंत फक्त 1000 रुपयेच कट करण्यात येतील। जो काही 10-15% जो चार्जेस असतो ते तसं नसणार आहे। उद्याच्या मैदानात फक्त 1000 रुपये कट करण्यात येईल। त्यामुळे मित्रांनो, सर्व बैलगाडा मालकांनी उद्या करवडी फाटी बिंदोड मैदानामध्ये दाखल व्हा। सर्व बैलगाडा मालकांना आमंत्रण आहे, कारण की येथे फक्त 1000 रुपयेच कट करण्यात येतील। मित्रांनो, उद्याच्या मैदानाची, करवडी फाटी मैदानाची सर्वांनाच उत्सुकता, आतुरता लागलेली आहे। बकासूरची शर्यत कोणासोबत असेल आणि किती गोंड्यांवर असेल, कोण पैरा असेल, हे आपल्याला उद्याच समजणार आहे। पण मी एवढंच सांगू शकतो आता की बकासूरची उद्या मोठी बिंदोड शर्यत होणार आहे, धमाकाच होणार आहे। धन्यवाद मित्रांनो।